गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल आम्ही बड्डेला गेलो होतो आणि रात्री येता येता आम्हाला खूप जास्त उशीर झालेला, जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये शेअर केलेलं. आणि आज आहे सॅटर्डे. सो आज आता आम्ही सकाळपासूनच क्लिनिंगचं काम चालू करून दिले. म्हणजे प्रिशाचे टॉयज आहे खूप सारे. सो आम्ही असा विचार करतोय की हे जे टॉयज आहे तिचे जे नाही लागत आहे किंवा ती खेळत नाही किंवा तुटून गेलेले ते वेगळे ठेवू आणि जे चांगले आहे ते वेगळे ठेवू. प्रिशा, तुझे टॉयज कोणते चांगले आणि कोणते तू यूज नाही करत वेगळे वेगळे करा बेटा. सो आता या कामचं इनिशिएटिव्ह राहुलने घेतलं आहे, कारण की आमचं खूप दिवसांपासून बोलणं चाललं होतं की आपण हे करू एखाद्या दिवशी. कारण की अननेसेसरी ते ड्रॉवरमध्ये सगळे टॉयज असे डंप केलेले होते, आले की टाक. त्यामुळे आता आज आम्ही बघतोय कोणते चांगले आणि कोणते चांगले नाही आहे. तर आम्ही आता सेग्रिगेट करून घेतो. आणि आम्ही जेव्हा प्रिशाचे टॉय सेग्रिगेशनचं काम चालू केलेलं ना, तर तेव्हा प्रिशाही तिथे आलेली आणि ती पण अधूनमधून आम्हाला सांगत होती की मम्मा मी हे टॉय खेळते, हे नाही खेळत, सो तू हे वेगळं ठेव, हे असं राहू दे. तिचं पण असं चालू होतं. म्हणजे आम्ही जे करत होतो त्यामध्ये ती सुद्धा पार्टिसिपेट करत होती आणि तेही ॲक्टिव्हली. सो हे पाहून पण आम्हाला चांगलं वाटत होतं आणि आम्ही पण तिला अधूनमधून विचारत होतो की बेटा तू हे टॉयज खेळते की नाही खेळते. तिचं पण आम्ही एकदा कन्फर्मेशन घेत होतो. सो ते पाहून तिला पण छान वाटत होतं. आणि हळूहळू अशीच मग आपण जसं घरामध्ये काही काम म्हणजे असं काही गोष्टी करत असतो, असं जे गोष्टी आपल्याला पाहिजे असतात किंवा जे नको असतात किंवा जे आपण यूजच करत नाही पण आहेत घरामध्ये. सो जर आपण असं सेग्रिगेट करायला चालू करून दिलं तर मुलांना पण ती एक हॅबिट लागते की हां, जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आपण ठेवू शकतो, पण जे नाही पाहिजे ते दुसरं कोणाला जर यूजमध्ये येत असेल तर त्यांना द्यायला काय हरकत आहे ना. सो असं काहीसं आपण जसं करतो तसं मुलं पण शिकतात. आणि प्रिशाकडनं पण आम्ही हे म्हणजे ऑब्झर्व केलं, जसं आम्ही करतो तसं ती पण ती शिकते, ती पण ती यूजमध्ये आणते. सो हे पाहून पण छान वाटत होतं. आणि आज सकाळचं तर म्हणजे आमचा भरपूर वेळेस याच गोष्टीमध्ये गेलेला की कोणते टॉयज पाहिजे कोणते नाही. पण हे बरं झालं, कारण की खूप दिवसांपासून आम्ही विचारच करत होतो. कारण की ते ड्रॉवरमध्ये आम्ही जेव्हा लावायचं ना ते ड्रॉवर, तर तेव्हा ते लवकर क्लोज नाही व्हायचं, कारण की त्याच्यामध्ये टॉयज एवढे अस्ताव्यस्त करून ठेवलेले होते आणि मला ते क्लीन करूनही घ्यायचं होतं. सो म्हटलं जेव्हा आपण हे सेग्रिगेट करू तेव्हा क्लीनही करू. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की सकाळचा खूप जास्त वेळ आमचा ते टॉयज डिक्लटर करण्यामध्येच गेलेला. सो लंच आम्ही पटकन शॉर्टमध्ये आवरून घेतलेलं आणि दुपारी लंच झाल्यानंतर प्रिशा तर झोपलेली. सो म्हटलं आता मला जे प्रिशासाठी जे स्नॅक्स बनवून घ्यायचे ते बनवून घेते. म्हणजे असं असतं की म्हणजे सुट्टीचा दिवस जो असला ना तर म्हणजे राहुल फ्री असतं, तर राहुल प्रिशाला पाहू शकतात. म्हणजे जरी ती झोपलेली असेल किंवा तिला झोपवायचं असेल तर ते राहुल पाहू शकतात. सो त्या वेळेमध्ये मग मी अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना ते करून घेते आणि मग बरं पडतं ते विकेंडलाच करून घेतलेलं. कारण की पूर्ण वीकभर म्हणजे प्रिशाला स्नॅक्समध्ये किंवा टिफिनमध्ये पण कधी तिला असं वाटलं की मला हे काही बनवून नको, तू जे बनवलेलं ते स्नॅक्स असंच पाहिजे क्विकवालं, सो ते पण मला इझी जातं. सो मी विकेंडला असं मोस्टली प्रेफर करते. प्रत्येकच विकेंडला करते मी असं नाही, थोडे अल्टरनेट विकेंडला करत असते. कधी कधी तर असंही होतं की 2-2 वीक मला काहीच करायची गरज पडत नाही. सो असं आज पण मग माझा हाच, सो त्या विकेंडपैकीच एक विकेंड आजचा हा आहे हा माझा. आता इथे मी थोडेफार मखाने पण ड्राय रोस्ट करून घेते, कारण की मला इथे मसाला मखाना बनवायचा आहे. सो त्यासाठी आधी ड्राय रोस्ट करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकेल. आणि इथे गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवायचे, तर त्यासाठी इथे गुळ पण मी कट करून ठेवला आहे, जेणेकरून नंतर मला मिक्सरमधनं बारीक करताना जास्त एफर्ट्स नाही लागणार त्यासाठी. आणि जे पण मी शेंगदाणे भाजून ठेवलेले ना, शेंगदाणे आणि जे ड्रायफ्रुट्स आहेत ते पावडरसाठी, सो ते मी भाजून ठेवले आणि ते फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवले. तर मग जेव्हा मी त्यांना मिक्सरमधनं काढेल त्यातलं मॉइश्चर नको येण्यासाठी. सो इथे हे शेंगदाणे पण ठेवले फॅन खाली आणि हे ड्रायफ्रुट्स पण ठेवले पावडरसाठी. सो एकदा का हे थोडेसे थंड झाले की मग मी त्यांना मिक्सरमधनं काढून घेईल. अजून खूप काही गोष्टी होत्या मला करायच्या, पण आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो त्यामुळे त्या सगळ्या राहिल्या. पण आज मी डिसाईड केलंच होतं की मी इथे लिस्ट पण बनवली, मी तुम्हाला दाखवते. सो इथे मी ही अशी काहीशी लिस्ट लावून ठेवली होती फ्रीजवरती की म्हणजे आज मला काय काय बनवायचं आहे किंवा आता जेव्हा पण माझ्याकडे फ्री टाईम असेल तर तेव्हा काय काय बनवायचं आहे. त्याच्यापैकी माझे 2 ते 3 गोष्टी तर झालेल्या आहे, 1-2 तर चालू आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत ते जसं जमेल तसं करेल मी. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड झाली आहे, पण ती करेल मी, एवढी प्रायोरिटीवर नाही आहे. म्हणजे मलाई वगैरे खूप जास्त जमा झाली, सो मला तूप पण बनवून घ्यावं लागेल. कारण की जेवढं जास्त दिवस मी ऑब्झर्व केलं की जेवढं जास्त दिवस ठेवतो ना आपण त्याला,
तर त्याच्यामध्ये जी बेरी म्हणतो आपण तर ती खूप जास्त येते आणि त्यामुळे म्हणजे वेस्ट होती थोडीफार मलाई. त्यामुळे मग मी जास्त जमू नाही देत, जेवढी असेल तेवढी पटकन बनवून घेत असते. सो आधी आता इथे पटकन मखाना फ्राय करून घेते आणि मग नंतर मसाला मखाना बनवून घेते. आणि मेन म्हणजे आता प्रिशाही झोपलेली आहे, सो प्रिशा उठण्याच्या आधी मी सगळं करून घेते. आणि इथे मसाला मखाना बनवण्यासाठी ना मी सगळे मसाले आधी एका वाटीमध्ये सगळे मिक्स करून घेतलेले आणि नंतर ते मखानामध्ये टाकलेले. सो इथे मी मसाले ना म्हणजे प्रिशाच्या चॉईसनुसार घेतलेले, म्हणजे थोडंसं मिंट, थोडंसं पेरी पेरी, चाट मसाला असे वेगळे वेगळे मिक्स केले आहेत मी. आणि मग सोबतच लाडू पण बनवून घ्यायचे होते, म्हणजे शेंगदाणे पण थंड झालेले होते. सो आधी शेंगदाणे आणि जे काही गोड मी कट करून ठेवलेला होता सो तेही मी मस्त मिक्सरमधनं काढून घेतलेलं आणि म्हटलं मग नंतर पटकन याचे लाडू बनवून घेऊ. म्हणजे आता थोडासा आवाज झाल्यानंतर पिशा उठणारच होती, मला माहिती होती आणि असंही तिचा उठण्याचाही वेळ झालेला होता. आणि माझ्याकडे दुसरे काही अशा कामं पण होते की जे पेंडिंग आहे की मी हे करून घेते, म्हणजे त्याच्यानंतर मिक्सरचा आवाज होईल असंही होईल. सो असंही काही नव्हतं, म्हटलं ठीक आहे आता उठली तर उठली, उठू द्या. पण मग मी हे चालू करून दिलेलं. जसं की मी सांगितलेलं की प्रिशाचा उठण्याचा वेळ झालेला आहे आणि जसंच मी मिक्सरचा थोडासा आवाज केला तशी प्रिशा उठलेली आणि उठल्याबरोबर सगळ्यात आधी ती किचनमध्ये आलेली. सो आल्याबरोबर जेव्हा तिने पाहिलं की मी इथे असे हे लाडू मिक्स करते, म्हणजे काहीतरी असं मम्मा खेळते असं वाटलेलं तिला. सो ती आली आणि ती म्हणे की मम्मा मीही करते. सो आधी मी तिला सांगितलं की स्टेप बाय स्टेप कसं करायचं आणि तिने ते बरोबर फॉलो केलं. आणि मोठे मोठे तर ती आधी करण्याचा ट्राय करत होती, कारण की मम्मा मोठे बनवते असं वाटलेलं तिला. पण मोठं काही तिच्या हाताला चिटकत होतं त्यामुळे तिला तर ते काही जमलं नाही. बघ मी तिला आयडिया दिली, म्हटलं तू छोटे छोटे कर, तू छोटी ना तू छोटे बनव म्हटलं लाडू. सो तिने इथे छोटे छोटे लाडू करण्याचा ट्राय केला. पहिला लाडू जेव्हा असं झालं ना तेव्हा एकदम अशी खुश झालेली. तिचं असं होतं की मी कोणाला दाखवून कोणाला नाही. तर सगळ्यात आधी मग ती राहुलला ते दाखवण्यासाठी घेऊन गेलेली की बघा मी कसा केला आहे. आणि मग नंतर आलेलं तिचं पण मला सांगितलेलं तिने की एक वेगळं ठेव, म्हणजे नंतर मी ते खाईल म्हणून. आणि मग नंतर हे सगळं आवडता मात्र संध्याकाळ झालेली. सो म्हटलं आता डिनरची प्रिपरेशन करूनच घेते, आता इथे आहेच किचनमध्ये. तर म्हणून मी असंच सहज प्रिशाला विचारलेलं की म्हटलं प्रिशा तुला डिनरमध्ये काय खायचं आहे. तर ती इन्स्टंटली मला म्हटली की मम्मा मला पाणीपुरी खायची आज. सो म्हटलं आता ठीक आहे, आज खूप दिवस झाले तर पाणीपुरी पण बनवली नाही तर आज बनवूच म्हटलं. म्हणून मग इथे पाणीपुरीच्या तयारीला लागलेली मी. सो आधी तर बटाटे बॉईल करून घेतलेले, म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टफिंग लागेल पाणीपुरीसाठी त्याच्यासाठी. सो सगळी प्रिपरेशन मी करून घेतलेली पाणीपुरीची. आणि त्यानंतर मात्र मी राहुलसाठी इथे मी उत्तप्पे बनवायला घेतलेले, कारण की मी लास्ट व्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी बॅटर बनवून ठेवलेलं आहे आणि ते बॅटर म्हणजे मी खूप दिवस म्हणजे खूप वेळेस यूज होईल असं मी बनवत असतं अशा क्वांटिटीमध्ये. सो ते होतं माझ्याकडे. आणि राहुलला पण सध्या जे रूट कॅनलची ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे राहुलला सॉफ्टच खावं लागणार होतं. तर पाणीपुरी तर काही जमणार नव्हती राहुलला, त्यामुळे मग मी म्हटलं की इथे बॅटर पण आहे तर उत्तप्पा बनवून घेते. म्हणून मग सगळ्या व्हेजीज मी इथे चॉपरमध्ये एकदम फाईनली चॉप करून घेतलेल्या आणि चटणी पण बनवून घेतलेली. आणि इथे प्रिशाचं मात्र सारखं येऊन चेक करणं चालू होतं की मम्मा पाणीपुरी झाली की नाही, म्हणजे थोड्या वेळ 5 मिनिट झालं की लगेच येऊन विचारायची मम्मा झालंय का, बनलंय का. तिचं कंटिन्यू असंच चालू होतं. सो आधी पाणीपुरी बनवून घेतली, तिला मी सर्व केली आणि त्यानंतर मग गरम गरम उत्तप्पे पण बनवून घेतले जेव्हा आम्हाला जेवण करायला बसायचं होतं. काय चालू आहे. सो आम्ही मस्त इथे डिनरमध्ये पाणीपुरी एन्जॉय करतो. आणि चला तर मग यासोबत आजचा व्लॉग मात्र मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.